नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर नुकतेच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी आता आणखी एक मोठी खुशखबर समोर आली आहे। कारण पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मागील अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची आतुरतेने वाट पाहत होते। अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता, पीएम किसानचे पैसे आले, पण विमा कधी येणार? नवं शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? आणि अखेर आता या संदर्भातील मोठे अपडेट्स समोर येऊ लागले आहेत। ज्या शेतकऱ्यांना नुकतेच पीएम किसान योजनेचे 23व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नवं शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि मागील काही वर्षाचा रखडलेला विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 2 महिन्यापासून अनेक शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात वाटप झाले, तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप वाटप बाकी होते। त्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढली होती। मात्र आता बँकांमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती समोर येत असून दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले जात आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनाच प्राधान्य देण्यात येण्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे जर तुम्ही नुकतेच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले असतील, तरी माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, आपल्या राज्यातील एकूण 36 जिल्हे आहेत, मात्र पहिल्या टप्प्यात फक्त काही जिल्ह्यांमध्येच पीक विम्याचे वाटप झाले आहे। उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने सुरू करण्याचे सांगितले जात आहे। काही बँकांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे निधी वाटपामध्ये अडचणी येत होत्या, मात्र आता या अडचणी दूर करण्यात आल्या असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले जात आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून यासाठी मोठ्या प्रमाणातील निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनातील चिंता आता कमी होऊ लागली आहे। विशेष म्हणजे मागील काही वर्षापासून ज्यांना पूर्ण लाभ मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांनाही आता या टप्प्यात प्राधान्य मिळण्याची माहिती व्यक्त करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा एका वर्षाचा नसून अनेक वर्षाचा एकत्रित लाभ असू शकतो। त्यामुळे अनेकांना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळू शकतो। सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे। बियाणे, खते, औषधे आणि इतर खर्चांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते। अशा वेळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो। त्यामुळे या बातमीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अनेक शेतकरी मित्रांनी आधार लिंक, ई-केवायसी, बँक खाते आणि इतर कागदपत्रे वेळेवर पूर्ण केली आहेत। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना निधी मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये असे देखील सांगितले जात आहेत। दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वाटप झाले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वाटप बाकी आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना आधी कमी रक्कम मिळाली होती किंवा अजूनपर्यंत कोणताही लाभ मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी माहिती पुन्हा तपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहेत। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे। आता नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लाभ मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, पुढील प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, हा लाभ नेमके कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। पहिल्या टप्प्यात अनेकांना लाभ मिळाला, परंतु अजूनही अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर 1 रुपयाही जमा झालेला नाही। यामुळे सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहेत। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतेच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी निधी जमा होणार नाही। टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आज, काही जिल्ह्यांमध्ये उद्या, तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2-3 दिवसांमध्ये पैसे जमा होऊ शकतात। गेल्या 2 महिन्यामध्ये पहिल्या टप्प्याचे वाटप झाले होते, मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नव्हता। यामागे बँकांमधील तांत्रिक अडचणी, आधार लिंक नसणे, ई-केवायसी अपूर्ण असणे आणि इतर काही कारणे असल्याचे सांगण्यात आले होते। आता या बहुतांश समस्या दूर करण्यात आल्या असल्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023 आणि 2024च्या वर्षामध्ये पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण मागील काही वर्षामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। अनेक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या। पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना या सर्व योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक केले आहे, ई-केवायसी पूर्ण केली आहे आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना निधी मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असे सांगितले जात आहेत। अनेक शेतकरी मित्र सतत विचारत होते की पीक विमा नेमका कधी मिळणार,
तर याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी नुकसानाच्या प्रमाणानुसार रक्कम निश्चित केली जाऊ शकते, तर काही ठिकाणी एकत्रित स्वरूपात मागील वर्षाचा लाभ दिला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, खरीप हंगामात जवळ येत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खत, फवारणी, औषधे, मजुरी आणि इतर खर्चांसाठी पैशाची आवश्यकता आहे. अशा वेळी मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे शेतकरी बांधव या निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे सरकारच्या माध्यमातून कोणत्याही पात्र शेतकऱ्यांना वंचित ठेवले जाणार नाही, अशी माहिती देखील समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा तपासण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहेत. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये पडताळणीचे काम देखील सुरू आहेत, कारण काही प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेल्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विशेष काळजी घेतली जात आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते, मोबाईल नंबर, आधार लिंक आणि eKYC ची माहिती एकदा तपासून घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमके कोणत्या जिल्हे या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे आणि पुढील प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मागील अनेक दिवसापासून लाखो शेतकरी या मदतीची वाट पाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला, तर काही शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आधी तर काही जिल्ह्यांमध्ये नंतर निधी जमा होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे, तसेच ज्यांना आपली eKYC पूर्ण केली आहे, बँक खाते, आधार कार्डची लिंक आहे, अशा शेतकऱ्यांना निधी वितरणामध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले जात आहेत. अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की जर पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नसेल तर काय करावे. अशा शेतकऱ्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही, कारण सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा आणि त्यानंतरचे टप्पे सुरू करण्यात आले असून पात्र लाभार्थ्याची माहिती तपासून निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू असल्यामुळे येथे थोडा वेळ लागू शकतो, परंतु पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण बियाणे, खते, औषधे, मशागत आणि इतर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. त्यामुळे मिळणारा कोणताही लाभ शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरतो. मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तुमची KYC पूर्ण असेल आणि बँक खाते व्यवस्थित असेल, तर वेळोवेळी तुमचे खाते तपासत राहणे आवश्यक आहे, कारण निधी टप्प्याटप्प्याने जमा केला जाऊ शकतो. तसेच कोणत्याही सोशल मीडियावर अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संदेश, बँकेचे मेसेज किंवा शासनाच्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या, कारण अनेकदा चुकीच्या अफवांमुळे शेतकरी भ्रमामध्ये पडतात. सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि इतर अनेक योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना मिळत आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण ठेवणे महत्त्वाचे आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी मोठे अपडेट्स समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, संयम ठेवावा आणि वेळोवेळी आपले बँक खाते, अधिकृत माहिती तपासत राहावी. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा झाला आहे का? तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत का? आणि पीक विम्याची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच शेतीविषयक सरकारी योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र.